सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की ज्याचा वापर करून तुम्ही साक्षात भगवान शिवशंकर, देवांचे देव महादेव यांना प्रसन्न करू शकता. विशेष करून कुमारिका आणि सौभाग्यवती यांना याचा प्रचंड मोठा लाभ होणार आहे. आज आपण हरितालिका या व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. तर आता काही पुरुष मंडळी म्हणतील की हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी आहे, तर प्रत्येक सण हा सर्वांसाठीच आहे. तर पुरुष मंडळींनी या काळात काय करायला हवे हे व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे. तर आता आपण हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी, कोणते साहित्य घ्यावे, हरितालिका व्रत कसे करावे, हरितालिका व्रताचा सोपा विधी आणि व्रतकथा जाणून घेणार आहोत. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखा आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. श्री गणेश चतुर्थीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते. हरितालिका व्रताला लागणारे पूजा साहित्य आपण पाहूया. हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची 12 पाने, कापसाची वस्त्रे, जानवे, 12 सुपाऱ्या, फळे, 2 नारळ, गूळ, खोबरे, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृताचे साहित्य म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर, 5 खारका आणि 5 बदाम. सौभाग्यवानासाठीचे साहित्य: तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा, फणी, 4 बांगड्या, 2 हळदी कुंकवाच्या डब्या, 5 रुपयाची सुटी नाणी. ज्यांना सौभाग्यवान देण्यास शक्य नसल्यास यथाशक्ती दक्षिणा रूपामध्ये आपण दक्षिणा देऊ शकतो. आता हरितालिका पूजेसाठी लागणारी पत्री आणि फुले पाहूया. अशोकाची पाने, आवळीची पाने, दुर्वांकुर पत्रे, कन्हेरीची पाने, कदंबाची पाने, धोत्र्याची पाने, आघाड्याची पाने, सर्व प्रकारची पत्री आणि बेलाची पाने. त्याचप्रमाणे फुलांमध्ये चाफ्याची फुले, केवडा, कन्हेरीची फुले, बकुळीची फुले, धोत्र्याची फुले, कमळ, शेवंती, जास्वंदी, मोगरा आणि अशोकाची फुले हे झाले आता साहित्य. सगळ्यात आधी आपल्या इष्टदेवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची 2 पाने, त्यावर 1 नाणे, 1 सुपारी ठेवून देवाला मनोभावे नमस्कार करावा. गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करून आसनस्थ व्हावे. नंतर एका चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरितालिकेच्या 2 मूर्ती ठेवाव्यात. वाळूची शिवपिंडी तयार करावी, अन्यथा हरितालिका मूर्तीसोबत आणलेले शिवलिंगही समोर ठेवू शकता. सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार पूजा करावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी 4ही बाजू सुशोभित कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर माता पार्वती आणि भगवान शंकराची स्थापना करून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. हरितालिका पूजा करताना सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू देत, अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री आणि फुले वाहावीत. पूजा करत असताना श्री उमा महेश्वरांचे ध्यान करावे. पूजा झाल्यावर माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांना मनोभावे नमस्कार करावा, आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे. हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्यात.
यानंतर देवतांचे विसर्जन करू शकता. हरितालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात. आता आपण हरितालिकेची व्रतकथा ऐकूया. एके दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. देवी पार्वतीने भगवान शिवशंकरांना विचारले, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ मोठे असे एखादे व्रत असेल तर आपण मला सांगावे, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगावे. तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे व्रतांमध्ये हरितालिकेचे व्रत हे श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर असताना केले आहेस आणि त्याच्याच पुण्याईने तू मला प्राप्त झाली आहेस. त्यामुळे ही व्रतकथा ऐकावी. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते तू पूर्वी केले आहेस, ते मी तुला आत्ता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद महर्षी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा नारद महर्षी म्हणाले, तुमची कन्या उपवर झाली आहे, ती आपण भगवान विष्णूंना द्यावी. ते तिच्या योग्य पती आहेत. भगवान विष्णूंनीच मला तुमच्याकडे मागणी घालण्यासाठी पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे. पिता हिमालयाला खूप आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट मान्य केली. नंतर नारद महर्षी तिथून निघून भगवान विष्णूंकडे गेले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण दुसरीकडे निघून गेले. नारद महर्षी गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला आवडली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितले की भगवान शिवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असे असून तुझ्या पित्याने तुला भगवान विष्णूंना देण्याचे कबूल केले आहे. याला आता काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथे माझी शिवपिंडी पार्वतीसह स्थापिली. त्याची पूजा केलीस. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीया होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने इथले माझे आसन हलले. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस आणि मैत्रिणीसह त्याचे पारणे केलेस. इतक्यात तुझे पिता तेथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू त्यांना सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले. तुला घेऊन घरी आले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला त्यांनी अर्पण केलं. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. त्यालाच हरितालिका व्रत असे म्हणतात. याचा व्रतविधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी घालून माता पार्वतीसह महादेवाची शिवपिंडीची स्थापना करावी. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी आणि रात्री जागरण करावे. या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतात. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात. दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर
सुवासिनींना यथाशक्ती सौभाग्यवान द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचे विसर्जन करावं. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणांच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. आता आपण हरितालिकेच्या दिवशी पुरुषांनी काय करावे ते पाहूया. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करणे श्रेयस्कर आहे. हरितालिकेचे व्रत घरात साजरे केले असेल तर त्या पूजेला मनोभावे नमस्कार करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचे 108 वेळा पठण करावे. मनात सात्विक विचार ठेवावेत. गैरवर्तन टाळावे. हरितालिका हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात. पुरुषांनीही या व्रताचा आदर करून त्यात मनोभावे सहभागी व्हावे. आपल्या पत्नीला पाठिंबा द्यावा. शक्य असल्यास उपवास करावा, परंतु जर शक्य नसेल तर सात्विक आहार घ्यावा. शिळे अन्न किंवा मांसाहार टाळावा. घरात किंवा कुटुंबात कलह किंवा भांडणे टाळावीत. पुरुषांनी आपल्या पत्नीसोबत या व्रतात सहभागी होऊन तिला प्रोत्साहन द्यावे आणि दोघांनी मिळून या दिवसाचा आनंद घ्यावा. ही माहिती आपल्याला कशी वाटली ती आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.